तिथे वीज बिलाच्या वसुलीसाठी आता महावितरणनं थेट सरकारी यंत्रणेलाच शॉक देण्याची तयारी केली आहे. तब्बल 439 कोटी रुपये थकवणाऱ्या 16,981 सरकारी कार्यालयांना महावितरणनं शेवटचा इशारा दिलाय. येत्या 12 तारखेला या सर्व कार्यालयांचा वीज पुरवठा सलग 24 तासांसाठी खंडित केला जाणार आहे. यापूर्वी 22 जानेवारीला केवळ 4 तासांसाठी वीज कापून महावितरणनं एक प्रकारे इशारा दिला होता. मात्र तरीही प्रशासकीय झोप उघडली नसल्यानं आता हे कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 8,191 कार्यालयांकडे 132 कोटी तर यवतमाळ जिल्ह्यातील 8,790 कार्यालयांकडे 306 कोटी रुपयांची प्रचंड थकबाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे 5,427 कार्यालयांनी एप्रिल 2025 पासून वीज बिलाचा 1 रुपयाही भरलेला नाही. यामध्ये पाणीपुरवठा योजनांचाही समावेश आहे. वारंवार स्मरणपत्रे, मेसेज आणि प्रत्यक्ष भेटी देऊनही बिल भरण्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. वसुली होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक ताण येत आहे. मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी स्पष्ट केलं आहे की 24 तासांच्या या कारवाईनंतरही जर थकीत रक्कम भरली गेली नाही तर वीज पुरवठा कायमस्वरूपी कापला जाईल. त्यामुळे आता सरकारी कार्यालयांनी तातडीनं बिल भरून सहकार्य करावं असे आवाहन करण्यात आलं आहे. आता 12 तारखेच्या या कारवाईमुळे सरकारी कामकाजावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचे ठरेल.